त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या? बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तर बोला हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था? तो बोले नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे उनको न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे? तो बोले हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए? वो सेतू क्यों बांधा? बोलती बंद त्याची समोरच्याची. याचा कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही, बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात. ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा. वाद फक्त पेटवायची. काय, मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. नाही तर हिंमतच नाही होणार हो. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो काय, तो रिक्षा भिक्षांचा काय, मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे, 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची? लायसन्सच रद्द करा. हेच बाकीच्या राज्यात काय होईल? हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा तिकडे. पंजाबमध्ये गेले आणि बोलले नाही येत पंजाबी, आम्हाला नाही बोलायचं पंजाबी, काय होईल तिकडे. गुजरातमध्ये गेले आणि बोलले नाही गुजराती बोलायचं आम्हाला, काय होईल त्या राज्यांमध्ये तिकडे. मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. आणि आमच्या लोकांनी जे सांगितलं, आमची लोक जे सांगत आले, बोलत आले, तो महाराष्ट्राचा ठसा तो त्यांनी उमटवला ना. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. सी डी देशमुख, चिंतामणराव देशमुख, हा देश स्वतंत्र झाल्यानंतरचे आपल्या देशाचे पहिले फायनान्स मिनिस्टर. आधी कोण होते? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या, त्या नोटेवरचं पहिली स्वाक्षरी जी आहे नोटेवरची, ती चिंतामणराव देशमुखांची आहे, एका मराठी माणसाची आहे. पण ज्या वेळेला